मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातली मोठी घडामोड, सर्व आरोपींची आता निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे आणि मुंबईमध्ये 2006 मध्ये हा साखळी बॉम्बस्फोट झाला होता। या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने हा महत्त्वाचा निकाल दिलेला आहे। मुंबईतल्या लोकल ट्रेनमध्ये झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटमध्ये 209 जणांचा मृत्यू झाला होता। 800हून अधिक जण जखमी झाले होते। मात्र उच्च न्यायालयाने या प्रकरणातल्या सर्व 11 आरोपींना आता निर्दोष सोडलेले आहे। त्यामुळे तपास यंत्रणांना हा एक मोठा झटका आहे। यातल्या 12 आरोपींपैकी एका आरोपीचा कोरोनामध्ये मृत्यू झाला होता। त्यामुळे उर्वरित 11 आरोपींची आज कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे। 5 जणांची फाशीतून आणि 7 जणांची जन्मठेपेतून ही निर्दोष मुक्तता झाली आहे। न्यायालयामध्ये योग्य प्रकारे पुरावे सादर न करता आल्यामुळे हायकोर्टाने हा निकाल दिला आहे। आता मला माहित नाही काय कारण आहे त्यांना सुटकेचे, काय कारण आहे ते, पण एक म्हणजे 18 वर्ष जी आहे ती मंडळी निश्चितपणे ज्या तुरुंगात आहे आणि त्यांना निर्दोष सोडण्यापाठीमागे काय कारण आहे याचा अभ्यास जो आहे डिपार्टमेंट तर्फे केला जाईल आणि त्यांना जर आवश्यक वाटलं तर मग ते सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ही केस जाऊ शकते। पण या क्षणाला त्याबद्दल ठोस असं काही सांगणं मला शक्य नाही। माननीय मुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलू, सर्वच बोलतील। कुठल्या आजारावर सुटका झाली, कुठला पुरावा नाही मिळाला किंवा काय अडचणी आहे, वरच्या कोर्टात पुन्हा जाता येईल का शासनाला, याचाही विचार शासन करेल। जर ते त्या ठिकाणी त्या कुठल्या मेरिटवर कोर्टाने डिसाईड केला आहे आणि शासनाकडे काही ॲडिशनल बाबी असतील तर शासन वरच्याही कोर्टात जाऊ शकेल। पण या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची चर्चा करावी लागेल।